हॅलो गाईज, आज आपण पनीरची भुर्जी करणार आहोत। मी माझ्या पद्धतीने कशी सिंपल करते, झटपट पनीरची भुर्जी ते दाखवते। सिया इथे कांदा चिरतीये, तिला म्हटलं आज मला कांदा चिरून दे, प्रॅक्टिस होईल सुट्टीमध्ये। छान चिरताय कांदा तिने, थोडीच करणार आहे पनीरची भुर्जी, कारण की इथे भेंडी केली आहे, काल आणली होती भेंडी, चिरून ठेवली, परत खराब होईल खूप दिवस फ्रीजमध्ये। मस्त शेंगदाण्याचा कूट टाकून भेंडी फ्राय केलं। कढई गरम झाली, पनीर भुर्जी करतोय आपण। बघा सगळं प्रिपरेशन करून घेतलंय, पनीर कूट करून घेतलंय, कोथिंबीर घेतली निवडून आणि धुवून ठेवली पाण्यात, अर्धा टमॅटो घेतला, मला टमॅटो आवडतो, कढीपत्ता घेतला थोडा आणि 2 कांदे घेतले छोटे। तापले तर थोडी मोहरी टाकते, मोहरी तडतडून थोडंसं जिरं, सिया मदत करते। कांदा टोमॅटो टाकून घेऊ आणि कढीपत्ता, झटपट पनीर भुर्जी। पनीरची भाजी करायला कंटाळा आला वाटून ग्रेव्हीची, ती मी असंच करते पनीरची भुर्जी आणि आवडते आम्हाला सगळ्यांना। कांदा थोडासा शिजण्यासाठी थोडं मीठ टाकते, कांदा पटकन शिजेल। थोडंसं हिंग टाकलंय, कांदा थोडा कांदा शिजून देत कांदा। कांदा शिजताना मी थोडी कोथिंबीर टाकते, वास छान येतो। अगदी थोडी टाकली, जास्त नाही टाकली। हळद टाकली, थोडी जिरे पावडर, टाकली हळद, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला टाकला 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला टाकला आणि थोडी म्हणजे अर्धा चमचा कलरसाठी मिर्च पावडर टाकली।
2 मिनिटं झाकण मारून घेते. मग असे मी कांदा थोडंसं परतताना थोडंच मीठ टाकलेलं, आता थोडं मीठ टाकते. भुर्जी ही गरम गरमच पनीरची चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते. गार झाल्यावर एवढी नाही चांगली लागेल. थोडी कोथिंबीर टाकते. अशा प्रकारे पनीरची भुर्जी रेडी आहे माझी. बघा कशी झाली मस्तपैकी. गॅस बंद करून घेते. इकडे पनीरची भुर्जी, थोडे पापड तळलेत, भेंडी मसाला फ्राय, वरण झालंय, भात झालाय आणि ते चपात्या झाल्या. या जेवायला. बाय बाय.